जुन्याच रोटेशन पद्धतीने आरक्षण सुरू ठेवण्यासाठी राज्यभरातून याचिका। नव्यानं रोटेशन लागू केल्यानं आरक्षणाचं उल्लंघन झाल्याचा याचिकेतून दावा। मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष। मुंबईमध्ये दुबार मतदान टाळण्यासाठी बीएमसी ऍक्शन मोडवर। मुंबईमध्ये पालिका अधिकारी घरोघरी जाऊन करणार तपासणी। मुंबईमध्ये तब्बल 11 लाख बोगस मतदार असल्याचं समोर। नगर परिषद नगरपंचायत मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद। बहुतांश ठिकाणी सरासरी 70 ते 75% झालं मतदान। निकाल लांबणीवर उमेदवार टांगणीला तर स्ट्रॉंग रूम बाहेर प्रत्येक पक्षाच्या एका प्रतिनिधीला पहाऱ्यासाठी थांबण्याची अनुमती। 21 डिसेंबरला एमपीएससी गट ब ची पूर्व परीक्षा। निवडणूक निकाल आणि एमपीएससी परीक्षा एकाच दिवशी। एमपीएससीच्या परीक्षेवर परिणाम होण्याची शक्यता। कामठी नगर परिषदेची निवडणूक रद्द करून फेरनिवडणूक घेण्याची याचिका। अनुक्रमांकामध्ये केलेल्या बदलामुळे मतदार मतदानापासून वंचित। कोर्टाच्या निर्णयाकडे सध्या सर्वांचं लक्ष। बीएमसीसाठी भाजपमध्ये इच्छुक उमेदवारांची भाऊ गर्दी। मुंबईतील 6 लोकसभा क्षेत्रातून तब्बल 1800 जण इच्छुक। भीमा कोरेगाव आयोगासमोर उद्धव ठाकरे गैरहजर। उद्धव ठाकरेंविरोधात अटक वॉरंट काढा। प्रकाश आंबेडकरांच्या वकिलाचा भीमा कोरेगाव आयोगाकडे अर्ज। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एमएमआरडीएच्या कार्यक्रमामध्ये एकाच मंचावर येण्याची शक्यता। शिंदे उपस्थित राहणार का याकडे नजर। राज ठाकरे आज घेणार संजय राऊतांची भेट। भांडूपमधील निवासस्थानी जाऊन घेणार भेट। राऊतांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेट असल्याची माहिती। पनवेलमधून संशयास्पद कार जप्त। कारमध्ये पिस्तुलासारखं शस्त्र। नंबर प्लेटही डुप्लिकेट असल्याचा चालकाचा गुन्हेगारी क्षेत्राशी संबंध असल्याचा पोलिसांचा दावा।